तर मित्रांनो आज डाळिंबीविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, हे 18 महिन्याचं झाड आहे। ह्या 18 महिन्याच्या झाडाला बघू शकता असा खतरनाक असा कलर आलेला आहे ह्याला। आता डाळिंब हार्वेस्टिंगला आलेली आहे मित्रांनो, इथं हार्वेस्टिंग देखील चालू आहे। आपण हार्वेस्टिंग कशी केली पाहिजे ही देखील सांगणार आहोत आज। आणि दोन्ही झाडातलं अंतर किती बाय किती ठेवलं पाहिजे, फर्टिगेशन आपलं कसं असलं पाहिजे, अजून म्हणलं तर आपली फवारणी कोणकोणत्या स्टेजला कोणकोणती केली पाहिजे याच्यावर तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आपला ब्लॉग। तर आज आपल्यावर किरण आसबे आहेत। नमस्कार। नमस्कार। तुमचा थोडक्यात परिचय सांगा। किरण आसबे, गाव आसबेवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। बरं, आता डाळिंबीबद्दल सांगायचं झालं तर ही डाळिंबीची बाग आता किती वर्षाची आहे सध्या? ही पहिलं पीक आहे। बरं, आता सध्या किती महिन्याचं आहे झाड आहे? हे झाड आहे 18 महिन्याचं झाड आहे। बरं, 12 महिन्यानंतर याचं फळ धरलंय आपण। बरं, आता सध्या हार्वेस्टिंगला आलेला आहे काय माल? कसं ओळखायचं हार्वेस्टिंग आलेलं माल? कलर, हां, कलर आणि चमक मालाची। बरं, किती बाय कितीवर लागवड केली पाहिजे आता सध्या? सध्या बाग 12 बाय 8 वर लागण केली पाहिजे सध्या। बरं, आणि सुरुवातीला काय काय गोष्टीचं म्हणजे काळजी घेतली पाहिजे आपण झाड लावताना? बाग लावताना बेडवर लावली पाहिजे। बरं, पाणी त्या शेतात थांबलं नाही पाहिजे। उतारा जिकडा आहे त्या हिशोबाने पाण्याचा निचरा चांगला पाण्याचा निचरा जमीन, काळ्या जमिनीत शक्यतो टाळायची बाग लावायची। बरं, पाण्याचा निचरा होणारी जमीन वापरायची। म्हणजे मुरमाड थोडक्यात। मुरमाड थोडं मर रोगाला कमी पडत आहे। बरं, आता ही सध्या कोणती व्हरायटी आहे? ही व्हरायटी भगवा आपली। बरं, ह्याची खासियत काय भगवा व्हरायटी? भगवा कलर खासियत आहे याची। भगव्या कलरचा कलर रंग येतो या फळाला आणि टिकाऊ क्षमता जास्त आहे फळाची। बरं, ड्रिप इरिगेशन बद्दल काय सांगचाल तुम्ही? आपण इनलाईन ड्रिप केली नेटापेमची। बरं, यानं काय होतंय, दोन्ही बाजूला ड्रिप आहे आपले। बरं, दोन्ही बाजूला दोन्हीकडे पाणी पडल्यामुळे मुळी भरपूर येते आणि अन्नद्रव्य जास्त उचललं जातं। बरं, ह्याचा एक फायदा, पूर्ण बेड ओला राहतोय हां, आणि सगळीकडची मुळी ॲक्टिव्ह राहते आणि सगळीकडलं अन्न उचलत आहे। सुरुवातीचं खत नियोजन बद्दल काय सांगचाल तुम्ही? सुरुवातीला आपण ह्या झाडाला 1 कॅरेट शेणखत टाकलेला आहे। बरं, त्यानंतर झाडाला 2 किलो खत टाकला आहे। बरं, त्यामध्ये 1 किलो रासायनिक आणि 1 किलो जैविक, बरं, हे असे 2 खतं टाक। 2 प्रमाणात निमी खत टाकले। जैविकमध्ये निंबोळी, करण, महुआ, एरंड आणि बोनमेल हे आपण टाकलेलं आहे। आणि रासायनिक मी 10-26-26 आणि सिलिकॉन आणि घटक हे एवढं टाकतोय आपण रासायनिकमध्ये। त्यानंतर लिक्विड वापरतोय। बरं, आणि लिक्विड खताबद्दल काय सांगचाल तुम्ही? लिक्विड वॉटर सोल्युबलमध्ये आपण 60-20, 48-47, 42-47 ही 3 प्रकारची खतं वापरतोय। बरं, आणि स्लरी वगैरे काय? स्लरी 10 दिवसाला स्लरी आहे आपली। ह्याला झाडाला 2 लिटर प्रमाण आपली 10 दिवसाला स्लरी पडते। डाळिंब बाग धरताना सुरुवातीला काय काय गोष्टीचं आपण काळजी घेतली पाहिजे? सुरुवातीला झाडाची पानगळ किती झाली हे बघावं लागतं। त्यानुसार एथ्रेलचा स्प्रे घ्यायला लागतोय। 50% झाडाची जर पानगळ झाली असेल तर 2 मिली एथ्रेल ह्यानं पूर्ण पानगळ होते। ती पानगळ झाल्यानंतर 8 दिवसांनी फुल असं पोट भरून 10 तास पाणी सोडायचं। 10 तास पाणी सोडल्यानंतर 4-5 दिवस पाण्याची काही गरज राहत नाही, डायरेक्ट पूर्ण चौकी अवस्थेत येते। त्यानंतर 1 दिवसाला अर्धा तास ते 1 तास पाणी सोडायचं। बरं, आगारावर जर बाग चालली तर पाणी कमी करायचं, चौकी अवस्था असेल तर बऱ्यापैकी पाणी सोडायचं त्याला। आणि फवारणीचं नियोजन कसं असतं ह्याच्यावर? फवारणीचं त्या टायमात नियोजन कळी निघण्यावर असतं। बरं, कळी जर बऱ्यापैकी निघली तर कीटकनाशक, बुरशीनाशकवर चालतंय। कळी जर निघेना तर PGR टॉनिकचा वापर करावा लागतोय। तर याला मुख्य रोग कोणकोणते आहेत सध्या? सध्या डाळिंबाला मुख्य रोग म्हणलं तर एक तेलकट, एक कुजवा, एक पिनहोला आणि मर ही 4 रोग भरपूर आहे सध्या। बरं, बाकीच्या रोगावर कंट्रोल होते पण ह्या रोगावर कंट्रोल होणं जरा मुश्किल आहे। तरी त्याच्यावर काय फवारण्या वगैरे? फवारण्या पिनहोलसाठी प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कीटकनाशक, बुरशीनाशक खोड धुवून घ्यायचे। आणि तेलकटला पाणी कमी, क्लायमॅक्स बघून पाणी सोडायचं। जेवढं कमी पाणी तेवढं तेलकट कमी येते। आणि त्यावर कॉपर स्प्रे, हायड्रोजन पेरॉक्साईड हे असलं स्प्रे घेत राहायचं। आता मार्केटिंगबद्दल सांगायचं झालं तर काय सांगचाल? मार्केटिंग सध्या रेट पडल्यामुळं इथं आपला 2,500 झाडाचा प्लॉट आहे। प्रत्येक झाडाला 8 ते 10 किलो माल निघतो। आपला 20 टन माल निघेल। सध्या मागच्या वर्षात जास्त पावसामुळं रानं लवकरच बाग छाटणीनं आल्यामुळं 1 टाईम पूर्ण महाराष्ट्रात 1 टाईम बागा छाटणीला आलेत। त्यामुळे भरपूर माल लागला आणि भरपूर माल आल्यामुळे पूर्ण रेट बागाचं पडलेत आपल्या। त्यामुळे सध्या 70 रुपयाने आपली कटिंग मालाची चालू आहे। 20 टन माल निघेल आपला। बरं, साधारणप्रमाणे जर जास्तीत जास्त माल काढायचं म्हणलं तर काय केलं पाहिजे? कोणत्या दिवसात आपण बाग धरली पाहिजे? जास्तीत जास्त आंब्या भारात जास्त आवरेज निघते पावसात। म्हणल्याप्रमाणे आंबे भारात कमी माल लागतो, पण आता सध्या इथं बघायला गेलं तर भरपूर असं माल लागलेला आहे। नेमकं कसं काय एवढं जास्त माल लागलेला आहे सध्या? आंबे भारात सेटिंगच्या टायमाला मधमाशा पेट्या आणायच्या। मधमाशा पेट्या आणल्यामुळे सेटिंग जास्त प्रमाणात होते आपल्या बागेचं। तर आपलं मार्केटिंग वगैरे संपूर्ण आता माहिती झाली, पण एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे डाळिंब लागवड खरंच परवडू शकते का?
खरंच डाळिंब लागवड हे परवडू शकते. कमी पाणी आणि योग्य नियोजन झालं तर डाळिंब एवढं पैसे कुठल्याच पिकात दुसऱ्या नाहीत. आणि 6 महिन्यात पैसे देऊन जाणार पीक आहे. 6 महिने रेस्ट आणि 6 महिने फक्त काम आहे आपणाला. बरं. तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.